सोलापूर एकेकाळी टेक्सटाईल सिटी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहराची प्रतिमा आता बदलताना दिसत आहे. शहरात अलीकडील काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून भर दिवसा हल्ले, मारामाऱ्या आणि शस्त्रांचा खुलेआम वापर होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. रस्त्यावर कोयत्यांसारख्या शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. किरकोळ व मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की गुन्हेगारांवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई न झाल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे. व्यापारी वर्गातही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. यामुळे शहरातील सामाजिक व आर्थिक वातावरणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला जात असला तरीही सध्याच्या परिस्थितीत अधिक प्रभावी आणि दृश्यमान कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते गुन्हेगारी रोखण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नाही, तर पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद व समन्वय वाढवणे अत्यावश्यक आहे. स्थानिक पातळीवर जनजागृती, नागरिकांची सक्रिय सहभागिता आणि लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.